मराठी, ते धडक ते धडक. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर खानापूर घाटमाथ्यावरील शेतकरी संकटात सापडलेत. त्यानुसार आमदार गोपीचंद पडळकर आणि सुनील शेठ पाटील यांनी घाटमाथ्यावर पाहणी दौरा केलाय. पळशीसह आसपासच्या गावांची पाहणी करून आमदार पडळकर आणि सुनील पाटील यांनी परिस्थितीची माहिती घेतली आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता तातडीने पंचनामे करा, तर मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती द्यायची असल्याने तातडीने यंत्रणा हलवा, अशा सक्त सूचना आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जरा आपल्या लोकांना व्यवस्थित पंचनामे करायला हवा, विदाउट पॉलिटिक्स. स्वतः सगळी आणि सगळी आजूबाजूची सगळी, मी आता प्रांत साहेबांना बोललोय, तहसीलदार साहेबांना बोललोय, तुम्हाला तलाठी अण्णासाहेब, तुमचे कृषी साहेब तर तुम्ही द्यालच, आणि सर्कल साहेब हे सगळी लोक तुम्हाला द्यायला सांगितलेत. त्या 4-5 गावात इतर ठिकाणची सगळी लोक उतरतील. काल गुरुवारी 19 मार्च रोजी दुपारी अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला. अचानक सुरू झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि युवा नेते सुनील शेठ पाटील यांच्यासह घोटीचे नेते सचिन कदम यांनी तातडीने घाटमाथ्यावरील बाधित गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. पळशीसह आसपासच्या गावांची पाहणी करून आमदार पडळकर आणि सुनील पाटील यांनी परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर आणि सुनील शेठ पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी तातडीने अधिकाऱ्यांना फोन लावून कोणतेही राजकारण न करता पंचनामा करा, अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तर मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती द्यायची असल्याने तातडीने यंत्रणा हलवण्याच्या सूचना देखील यावेळी आमदार पडळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आता मी काय नाव अंकुश जाधव म्हणून आपले शेतकरी आहे, त्यांच्या शेतात आलोय. त्यांचा एक्सपोर्ट प्लॉट होता आणि आज ते जाणार होता. आजार होतं, सचिन वगैरे, म्हणजे सगळे गावातले जेवढी. आता हे काय आहे, ह्यांचा एक्सपोर्टचा माल असल्यामुळे ह्यांचं नुकसान जास्त आहे. जरा आपल्या लोकांना व्यवस्थित पंचनामे करायला हवा, विदाउट पॉलिटिक्स. स्वतः सगळी आणि सगळी आजूबाजूची सगळी, मी आता प्रांत साहेबांना बोललोय, तहसीलदार साहेबांना बोललोय, तुम्हाला तलाठी अण्णासाहेब, तुमचे कृषी साहेब तर तुम्ही द्यालच, आणि सर्कल साहेब हे सगळी लोक तुम्हाला द्यायला सांगितलेत. त्या 4-5 गावात इतर ठिकाणची सगळी लोक उतरतील. तर ते आज उद्या सोमवारी आम्हाला CM साहेबांना भेटून सांगावं लागेल, तर तशा पद्धतीने करून द्या सगळं. तर आज मी बाकी जेवढं होते आज संध्याकाळी तुम्हाला कॉल करून रिपोर्टिंग करा. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक